दुसरी बातमी पाहूयात। बालिका अत्याचाराची राज्यातली तिसरी घटना आता समोर आली आहे। 60 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय बालिकेवरती अत्याचार करण्यात आला। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या चांदणीमधली ही सगळी घटना आहे। आई वडील शेतामध्ये मजुरीसाठी गेलेले असताना हा कुकर्म करायचा। सध्या अकोलामध्ये हा सगळा भीषण प्रकार समोर आला आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी वर्षा मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। वर्षा, आपण बघत असू राज्यामध्ये नसरापूर, पुण्यामधलं पर्वती आणि त्यानंतर मुळशी यासारख्या 3 भागांमध्ये सुद्धा या घटना ताज्या असतानाच आता अकोल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा हा सगळा घृणास्पद प्रकार घडतोय। काय कशा पद्धतीने पोलिसांनी तपास केलेला आहे आणि या नराधमाला ताब्यात घेतलाय का? सिद्धेश, अकोला जिल्ह्यात जे आहे 60 वर्षीय जो नराधमानं 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना जी आहे पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली आहे। आणि ते अत्यंत गरीब कुटुंब आहे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पीडित मुलीचे जे आई वडील आहेत ते दररोज शेतात जायचे मजुरी करण्यासाठी। शाळेला सुट्टी असल्याने मुलगी सुद्धा घरात एकटीच होती। याची संधी साधत जो नराधम व्यक्ती आहे तो तिला पैशाचा आमिष द्यायचा। नेहमीप्रमाणे मुलगी आज सुद्धा घरात होती आणि ते दिसताच नराधमाने जे आहे तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला। या घटनेची माहिती जर कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्या व्यक्तीने त्या मुलीला दिली होती। पण तरीही या धमकीला न जुमानता त्या पीडित मुलीने जे आहे आपल्यावर अत्याचार झाल्याचे जे कथन आहे ते आपल्या आईवडिलांना सांगितलं आणि आई वडिलांनी जे आहे चांदणी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या पोलिसांना सर्व जो प्रकार आहे तो सांगितला। आणि जेव्हा तेव्हा नराधमाला हे माहिती पडलं की आपला तक्रार जी आहे ती दाखल झाली आहे, तेव्हा जो नराधम आहे तो फरार आहे आणि तिच्या घटनेपासून तो फरार आहे। आता चांदणी पोलिसांसह जे आहे अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथक जे आहे ते आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद वर्षा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।